देऊळ बंद तर नक्कीच नाही, तुम्हाला करावं लागेल. ते म्हटले काय करणार आहेस तू? मी स्क्रिप्ट घेऊन गेलतो. हे कसलं स्क्रिप्ट, हे काय असा येऊ, असे स्वामी येणार का जगासमोर? माझी चेष्टा करतोयस का तू? तर मला त्यांचा तो उद्वेग कळत होता. म्हटलं मोजो, सगळं ठीक होईल. ते म्हटले 1 मिनिट, तू आलायस म्हणून पुन्हा उत्साह आलाय, मी करावं अशी इच्छा आहे तुझी? म्हटलं 100%. थांबशील वर्षभर? म्हटलं वर्षभर काय, मी 10 वर्ष थांबेल, तुम्ही सांगा. आणि एखादं नवीन विद्यार्थी थिएटरमध्ये आलेला पुरुषोत्तम करंडक वगैरे करणारे नसतात का, तोंडात पेन्सिल, मग ट ठ ल ल ल ल ल ल ट ट ट ट ट ट, अशी त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. माझ्याकडे ये, माझा डायलॉग घे, मला चालव. मग काहीतरी ते मसाज डॉक्टर ते त्यांनी लावले. रोज एक माणूस यायचा. बरं मी म्हटलं आता आपण प्रोडक्शनसाठी चाललंय ना, म्हटलं मोजो, तर ना ते जो काही खर्च असेल, खर्च राहू दे, पैशाचं बोललो का कधी? या सिनेमामुळे उभा राहतोय पुन्हा, मला त्याची उभारी आली आहे. नाही, मला भयंकर, म्हणजे इतकी मोठी गोष्ट आहे ना की हॅट्स ऑफ टू यू, की तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यावर मात करून उभे राहिलात. सांग पुढं. आणि असे उभे राहिले. एक दिवस फोन आला, सर, एक तर ते सर म्हणतात, ते म्हटलं आमच्यात पद्धत आहे, दिग्दर्शक हा सर, सर जरा घरी या. मी गेलो, ते सिंहगड रोडलाच राहतात. मी ताबडतोब गेलो. दरवाजा मुद्दामा दरवेळी मॅडम उघडायच्या ना, तर मॅडमनीच उघडला. त्यांनी दरवाजा उघडला आणि मॅडम बाजूला आल्या आणि मोहन जोशी सर आतनं चालत असे आले, ज्यांना एक पाऊल टाकता येत नव्हतं. असे चालत 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 आले आणि खुर्चीवर बसले आणि मला वाटले ऑडिशन झाली. म्हणजे अहो म्हटलं तर काय बोलताय तुम्ही? आणि म्हटले आता शूट लाव, आता शूट लाव. फक्त माझ्या मनात काय होतं, त्यांना गोष्ट माहितीच नव्हती तोपर्यंत. पहिल्या देऊळबंदच्या भागात राघव शास्त्रीच्या AC गाड्यांमधनं त्याची नाही का, त्याला पार हे करत त्यांनी हे केलंय. मी म्हटलं काय आलं? म्हटलं मुझे जरा पिक्चर असा आहे की देऊळबंद भाग 2, आता परीक्षा देवाची. तर ते परीक्षा शब्द म्हणजे मी काय करायचंय? म्हटलं तर थोडंसं शेतीच्या बांधावरनं, ढेकळांमधनं, शेतातनं, माळरानावर, विहिरीवरती, मोठ घेताना बैलगाडी धरलेलं, असं काही शेतकऱ्यासारखं.